हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शुभलाय चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या न्यू लाईफ चेंजिंग व्हिडिओचा टॉपिक आहे इनपरफेक्शन. इनपरफेक्शन का असं, तर तुम्ही विचार करता इनपरफेक्शन असं का बोलत असेल का? तर ह्या दुनियेमध्ये कोणताच व्यक्ती हा परफेक्ट नाहीये. ह्या दुनियेमध्ये प्रत्येक व्यक्ती इनपरफेक्ट आहे. प्रत्येक व्यक्ती इनपरफेक्ट आहे. तुम्ही इनपरफेक्ट आहात, मी इनपरफेक्ट आहात, सगळेजण इनपरफेक्ट आहे. कोणच परफेक्ट नाहीये. ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा. एखाद्याकडे खूप छान सौंदर्य आहे, तर एखादा व्यक्ती दिसायला सुंदर नाही पण त्याच्याकडे खूप छान कला आहे. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही कमी आहे. तर त्याच्यामुळे मी अशी काळी काय, मी सावळी काय, माझ्यामध्ये हा मानसिक प्रॉब्लेम काय, माझ्यामध्ये या गोष्टीचे का प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे फायनान्शियली का प्रॉब्लेम आहे, माझ्या लाईफमध्ये हाच का प्रॉब्लेम आहे, माझ्या लग्नामध्ये इश्यू काय, माझ्या मॅरेज लाईफमध्ये इश्यू काय, माझ्या पर्सनल लाईफमध्ये एवढा इश्यू काय, माझा फायनान्शियली इश्यू काय, किंवा लाईफचे कोणते प्रॉब्लेम, मला बेबी होत नाहीये तर तो बेबी का होत नाहीये, किंवा माझ्या लग्नामध्ये असं का, माझ्या लाईफमध्ये असं का, असं ना काही ना काय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही कमी आहे. त्याच्यामुळे ना दुनियेमध्ये कोणच परफेक्ट नाहीये. प्रत्येकामध्ये काही ना काही कमी आहे. तर आपल्या ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये कमी बघण्यापेक्षा, आपल्या लाईफमध्ये ह्या गोष्टी आहेत हे बघण्यापेक्षा, आपल्याकडे काय गोष्टी आहेत ते बघा. आपण त्या गोष्टीला कसं चांगलं करू शकतो ते बघा. आणि आयुष्यात पहिल्या तर गोष्ट दिसणं काहीच नाही. हे फक्त एक ठराविक एजपर्यंत आहे. प्रत्येकाचं दिसणं हे फक्त एक ठराविक एजपर्यंत आहे. नंतर जर प्रत्येकाचे चेहरे, प्रत्येकाचा फेस, प्रत्येकाचं हे वेळेनुसार वयानुसार चेंज होत जातात. तर त्याच्यामुळे ना दिसणं तर हे काही गोष्टी मॅटर नाही करत. आणि जे लोक ना तुमच्या दिसण्यावर जातात ते त्यांना भाडमध्ये गेले बोला आणि स्वतःची केअर करा. तुम्हाला थोडंसं आपल्याला देवाने जे सौंदर्य दिलं त्याच्यात थोडंसं काम करणं, थोडं सुद्धा आपल्याला काम